केळं कसे कसे जरा केळं केळं बरं का केळं किती रे 100 रुपये 100 रुपये घर बघ 100 रुपये डझन ना कसं 100 रुपये डझन 100 रुपये होय मावशी मला सांगा एवढे महाग तर केळं नाहीत की हो हा? 50 रुपये चालते ना केळं 50 रुपयाचे 100 केळे दिले. मी मला तुम्हाला 100 देतो की मी आता 50 दिले की भैयाला. आता ओळखत नाही मला काय माहिती का तिथंच आहे तो का. काय तिथंच आहे. मला काय माहिती तुम्ही त्याच्या हातात दिलं मी त्याच्या हातात. मला तुमचा मुलगा आहे ते माझा मुलगा नाही हो, तुम्ही त्याला पाचशे रुपये. नाही मला वाटलं ही तुमचाच मुलगा आहे का वाटलं हा 50 रुपये घेऊन गेलो त्या बाळाला. 800 डझन केळं 50 मग मी 100 देते 100 रुपये डझन सांगितलं तो त्याच्याकडे हात 50 घेऊन गेला त्यानं. अहो 50 चालू आहे ना तुम्ही 100 ने दिले. अहो 50 परत भैया आम्हाला रोज बसावं लागतंय मला कशाला असं होय करत मी. 50 परत दिले की 100 केळं दिले मी. 60 रुपयाची 50 मध्ये. पण मी 100 देतो त्याला अहो त्याला मला काय माहिती 50 घेतलं परत. मला रोज बसावं लागतंय. तुम्हाला काय राहिलं की तुम्ही केळं खाते का? आता आम्हाला काय माहित राहतं हा? मला वाटलं ही तुम्ही 100 द्यायला काही वाटलं आता मला माझे पैसे परत द्या 100 रुपये माहिती द्या अहो मला वाटलं तुमचाच मुलगा आहे ते तुमच्याकडून आलं की त्याचा शेंगा घेतलं सगळं घेतलं दोघांना असं नाही का? हो. आता तिथं बोल काय त्याला मी बोल. तुम्हाला विचारलं बा कसं जरा केळं मला नाही विचारलं तुम्ही त्यानं म्हणलं त्यानं म्हणलं मला 100 म्हणलं त्यानं माझ्याकडून केळं घेतला तर तू 100 घेतला 50 परत घेतला केळं तर तुम्ही त्याने एकच असाल भाऊ भाऊ म्हणजे मला काय माहिती मी जेवण करणार त्यानंच केळं घेतला नाही वाटलं मला वाटलं ते तुमचा नाही हो. मुलगा आहे वाटलं नाही हो बाबा, माझा मुलगा कवा एवढी तर दिवा लाव काय 10 करावं रुपये मला असतं मी दिला आता मग किती